पदाधिकारी संदीप साळवे ठाकरेंच्या सेनेत प्रवेश होतो। MK मडवी आणि प्रकाश पाटील यांचा ठाकरेंच्या शिवसेनेतला हा प्रवेश। जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील आणि MK मडवी यांचा आता ठाकरेंच्या शिवसेनेतला हा पक्षप्रवेशाचा सोहळा उद्धव ठाकरे यांच्या इनकमिंग होत आहे। नुकताच राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचा सुद्धा ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झालेला होता आणि आता सानपाड्यातील शिंदेच्या शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा हा ठाकरेंच्या शिवसेनेतला पक्षप्रवेश। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग होत आहे। शिवबंधन बांधत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडतायत। सानपाडा परिसरातील शिंदेच्या शिवसेनेतले पदाधिकारी जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांचा ठाकरेंच्या सेनेतला पक्षप्रवेश पक्षप्रवेश पार पडतायत। माजी नगरसेवक ठाकरेंची साथ सोडत असतानाच आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या पक्षात सुद्धा इनकमिंग मोठ्या प्रमाणावर होत आहे। पदाधिकारी कार्यकर्ते विविध पक्षातले पक्षप्रवेश करतायत। नुकताच अजित पवारांच्या राष्ट्रवादीतनं भाजपमधल्या काही पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला होता। शिंदेच्या सेनेतील पदाधिकाऱ्यांचा सुद्धा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडलेला आहे गेल्या काही काळात आणि आज पुन्हा एकदा सानपाडामधल्या शिंदेच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या सेनेतला हा पक्षप्रवेश। जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील आणि MK मडवी यांचा ठाकरेंच्या सेनेतला हा पक्षप्रवेश। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, प्रकाश पाटील, MK मडवी आणि इतरांचा हा पक्षप्रवेशाचा सोहळा, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकीकडे सुरू होते आणि दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये इनकमिंग जे आहे ते दिवसेंदिवस सुरू आहे। काल ठाण्यातले काही पक्षप्रवेश सुरू होते आणि आज नवी मुंबईतील सानपाडा, घनसोली आणि जुईनगर या परिसरातील सध्या पक्षप्रवेश सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात। शिंदेच्या शिवसेनेतील नवी मुंबईमधील हे पक्षप्रवेश सध्या सुरू आहेत। एकीकडे आपण पाहतोय की भाजप आणि शिंदेची शिवसेना नवी मुंबई आणि विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये आपापसामध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळत होती। एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत होते। तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकारी जे आहेत ते ठाकरेंच्या सेनेमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख MK मडवी यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व पक्षप्रवेश जे आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हे सर्व पक्षप्रवेश जे आहेत ते पार पडत असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। विशेषतः नवी मुंबई आणि ठाणे शहरामध्ये गणेश नाईक जे भाजपचे मंत्री, राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते आहेत आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील दोघांमधला संघर्ष जो आहे तो संघर्ष दिवसेंदिवस आपल्याला पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील शिवसेनेतील अनेक नेते जे आहेत आणि अनेक पदाधिकारी जे आहेत ते ठाकरेंच्या सेनेमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबई असेल किंवा इतर आजूबाजूच्या महानगरपालिका असतील, या महानगरपालिका विशेषतः ठाकरेंच्या सेनेला आणि शिंदेच्या सेनेला त्यासोबतच भाजपला महत्वाच्या आहेत। परंतु त्याच पार्श्वभूमीवरती अनेक पक्षप्रवेश जे आहेत ते पक्षप्रवेश ठाकरेंच्या सेनेमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतं। काल जर आपण पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांच्याच मतदारसंघातील अनेक पदाधिकारी जे आहेत ते ठाकरेंच्या सेनेमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत होतं आणि आज नवी मुंबईतील अनेक शिंदेच्या सेनेतील पदाधिकारी आणि शिंदेच्या सेनेतील अनेक प्रमुख नेते जे आहेत ते देखील या ठाकरेंच्या सेनेमध्ये दाखल होताना आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। असेच पक्षप्रवेश जे आहेत ते येत्या काळामध्ये पाहायला मिळतील असं ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येतंय। कारण की केव्हाही मुंबई महानगरपालिका असतील किंवा इतर आजूबाजूच्या ज्या MMR रिजनमधल्या महानगरपालिका असतील या महानगरपालिका घोषित होतील
आणि याच पार्श्वभूमीवरती आपली ताकद कशा पद्धतीने मोठी दिसावी यासाठी सर्व पक्षांचे प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात आणि हे पक्षप्रवेश जे आहेत ते सध्या मातोश्रीवरती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ठाकरेंच्या उपस्थितीतले हे पक्षप्रवेश शिंदे यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतला हा पक्षप्रवेश सानपाडा जुईनगर या भागातील शिंदे यांचे शिवसैनिक ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झालेले आहेत. मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी नुकताच ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केलेला होता, शिरोबंधन बांधलेलं होतं आणि आता आज सानपाडा जुईनगर या भागातील शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा हा पक्षप्रवेश सोहळा. कोणाची टेबल एक ठेव. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतलं हे इनकमिंग आज सानपाडा जुईनगर या भागातील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश झालेला आहे. जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील. सगळ्यांचं स्वागत. काल सुद्धा प्रवेश झाला. काल ठाण्यातले जे आपल्याकडनं गद्दारांसोबत गेले होते ते परत आलेले. आज सुद्धा काही जण तिकडे गेले होते, परत आलेले. थोडक्यामध्ये आता गद्दारांचा बुडबुडा आता फुटलेला आहे. त्यांच्यात मग आता जी काय मारामारी म्हणजे अक्षरशः मारामारी आणि बाचाबाची म्हणजे ज्यांनी पुलंच्या कथा वगैरे वाचल्या असतील त्याच्यात बाचाबाची म्हणजे बाचा बाची असं जे काय आहे आता सुरू झालेलं आहे. आणि त्याला कंटाळून किंवा त्यांचं सत्य स्वरूप कळल्यामुळे पुन्हा शिवसेनेकडे ते येत आहेत. त्याचबरोबरीने भारतीय जनता पक्षातले लोक येत आहेत, आता राष्ट्रवादीमधले आले आहेत. रोजच कोण ना कोणतरी शिवसेनेत येते. याचं कारण आता अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला आहे. आज पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल, त्यांनी काही ठिकाणची नावं बदललेत किंवा बदलतायत. एक म्हणजे राजभवनचं आता लोकभवन करतायत, प्रधानमंत्री कार्यालयाचं सेवा केंद्र का सेवा तीर्थ करतायत. पण त्याच्या आडून आणखीन एक गोष्ट करतायत ती आता लक्षात आलेली आहे. ती गोष्ट म्हणजे काही वर्षांपूर्वी म्हणजे गेल्या 2-5 वर्षात तुम्ही सगळ्यांनी पेगासिस हे नाव ऐकलं असेल. काय होतं पेगासिस? म्हणजे सगळ्यांच्या फोनमध्ये ते व्हायरस किंवा काय ते ऍप घुसवून हेरगिरी करायची. आता पेगासिसचं नाव बदलून त्यांनी संचार साथी केलेलं आहे. ते पेगासिसच आहे, म्हणजे हे हेरगिरीच करतायत. पण मला एक कळत नाहीये की प्रधानमंत्र्यांना मला सांगायचे की तुम्ही देशातल्या म्हणजे ज्यांनी तुम्हाला मतदान केलंय असं तुम्हाला वाटतं किंवा तुम्ही मानताय म्हणून तुम्ही पंतप्रधान झालाय, त्यांच्यावरती पाळत ठेवण्याच्या ऐवजी देशामध्ये जे आतंकवादी हल्ले करतायत. आता दिल्लीच्या बॉम्बस्फोटावरती कोणीच बोलत नाहीये. दिल्लीचे बॉम्बस्फोट झाले कसे, त्याच्यात नक्की लोक गेली किती, कोणी केले ते बॉम्बस्फोट, पेलगाम मध्ये अतिरेकी घुसले कसे, ह्या गोष्टींवरती त्यांचं लक्ष नाहीये. पण आपल्याच लोकांवरती लक्ष ठेवणं, ज्यांनी तुमच्यावरती विश्वास दाखवला त्यांच्यावरती तुम्ही अविश्वास दाखवतायत. ज्यांनी विश्वास म्हणजे आपणही त्यांच्याबरोबर 19 सालापर्यंत होतो. ज्या लोकांनी तुमच्या भाजपवरती विश्वास दाखवला त्यांच्यावरती ते अविश्वास दाखवत आहेत. एवढा काय कर्मदरिद्रीपणा मला नाही वाटत आजपर्यंत कोणी केला असेल. आता तुम्ही सगळेजण जे परत शिवसेनेत आल्यात, पुढच्या महिन्यामध्ये आता महापालिका लागतील. एकूण जे चित्र आज आपण बघतोय, जे मी तुम्हाला सांगितलं की हाणामाऱ्या जोरात चालू आहेत, पैशाचा उधळपट्टी चाललेली आहे. पैशाची बॅगा घेऊन म्हणजे 1 दिवसाचा दौरा 2 दिवस किती कपडे नेणार तुम्ही, आणि हेलिकॉप्टरमध्ये केवढं सामान नेता तुम्ही, काय करताय काय. बरं आता त्यांच्यातलीच लोक त्यांच्यावरती धाडी टाकतायत. ज्यांच्यावरती धाड टाकले त्यांच्यावर काय नाही, ज्यांनी धाड टाकली त्याच्यावरती गुन्हा. तर हे सगळं फार घाणेरड्या पद्धतीने चाललेलं आहे. आणि हा देश आपल्याला अपेक्षित नव्हता, हा कारभार असा आपल्याला अपेक्षित नव्हता. आणि म्हणून मला तुमचं खरंच कौतुक एवढ्यासाठी वाटतं की तुम्ही हे वेळेत लक्षात तुमच्या आल्यानंतर परत आलेला आहात. असेच आणखीन अनेक लोक आहेत ज्यांना अजून ते त्या एका संभ्रमात आहेत. म्हणजे हा सगळ्यात मोठा एक घोटाळा आहे की भाजपनी स्वतः म्हणजे भाजप म्हणजे देशाचे तारणहार आहेत असं समज करून देणं, हाच एक मोठा घोटाळा आहे.
तर त्या घोटाळ्यातनं अनेक जण आता जागे होत आहेत. उरलेल्यानं तुम्ही जागे करा आणि येणारी नवी मुंबई आहे, ठाणा आहे, या सगळ्या महापालिकांमध्ये आपला शिवसेनेचा अस्सल भगवा झेंडा, त्या भगव्या झेंड्यावरती मी तुम्हाला सांगितले की कोणतेही चित्र नको, मशाली निशाणी सुद्धा वेगळी ठेवा, पण भगवा आता त्या भगव्यामध्ये सुद्धा ते फाटाफूट करतायत. त्या भगव्यावरती कोणतेही चित्र नको. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा त्यांचाच भगवा होता, यांचा भगवा हा त्यांचा भगवा असा नव्हता. तर तो अस्सल भगवा, ती भगवा हीच मशाल, ती मशाल नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेवरती फडकवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता एक काम करा, तुम्ही असेच सगळे बसा, मी इकडे एक खुर्ची टाकून बसतो आणि सगळ्यांचे एकत्र फोटो. तर धाड टाकली त्यांच्यावरच गुन्हा दाखल होतोय, त्यांचीच लोक आता त्यांच्यावर धाडी टाकत आहेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. लोक जे आहेत भाजपचे ते पहिले आपल्याला आता टाळायचे. चला नंतर बोलू ना, मग बोलू, आता नको. तर सध्या हाणामारी जोरात सुरू आहे, पैशांची उधळपट्टी ही जोरात सुरू आहे. धाड टाकली त्यांच्यावरच गुन्हा दाखल होतोय, त्यांचीच लोक आता त्यांच्यावर धाडी टाकतायत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. आणि किती कपडे नेणार तुम्ही, हेलिकॉप्टरमधून किती सामान नेणार असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टोला लगावलेला आहे. एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ वैभव नाईक यांनी समोर आणलेला होता आणि त्यांच्यासोबत असलेल्या बॅगांमधून पैसे वाटप त्या ठिकाणी करण्यात आलं. त्या बॅगांमधून पैसे मालवणमध्ये नेण्यात आले असा आरोप करण्यात आलेला होता. त्याच संदर्भात बोलताना उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय. तर आपल्या शिवसेनेचा अस्सल भगवा येणाऱ्या निवडणुकांमध्ये फडकवा असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. फडणवीस आणि शिंदे विधानसभा अध्यक्षांच्या दालनात दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे विधानसभा अध्यक्षांच्या दालनात दाखल झालेले आहेत. आजच विधिमंडळ अधिवेशनाची तारीख समोर आलेली आहे. आठवडाभर चालणार आहे अधिवेशन. कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली आणि त्यानंतर आता ही अपडेट अधिक जाणून घेऊया. आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडनं. विनायक, अपडेट्स काय? अधिवेशनाचं कामकाज आपण पाहिलं तर 8 दिवसांचं असणार आहे आणि त्या संदर्भातली विधानसभा अध्यक्षांकडे ही भेट जी आहे ती असल्याचं बोललं जातं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे दोघेही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आलेले होते आणि पुढील अधिवेशनामध्ये जे कामकाज असणार आहे 8 दिवसाचं ते कशा पद्धतीने स्वरूप असेल यावरती ही चर्चा जी आहे ती या बैठकीत झाल्याची माहिती आहे. नक्कीच. तर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे हे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या दालनात दाखल झालेले होते. विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी जाहीर झाल्यानंतर अधिवेशन कालावधीतील कामकाजाबाबत चर्चा